अजितदादा, तुम्ही माझा आदर्श घ्या, मी कोणाच्या दारात जात नाही, असं वक्तव्य बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी केलंय. अजित पवार आणि उदयनराजेंना बिचुकलेंनी सल्ला देखील दिलाय. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी बिचुकलेंनी केली, तर मुख्यमंत्री देवाभाऊ यांना विनंती देखील त्यांनी केली. देवाभाऊंना आणि त्या ठिकाणी वाघमारे साहेब आयुक्त यांना एक विनंती करतो. आज कर्नाटक राज्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक होती, तर हे गोरगरीब जनता, शेतकरी बांधव भगिनी, आमच्या मतदार यांची निवडणूक जर आता तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या, बॅलेट पेपर छापायला किती खर्च लागतो? जे उमेदवार फोडून नेले होते त्याच्यापेक्षा फार कमी खर्चामध्ये या ठिकाणी तुमचे बॅलेट पेपर येतील. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल की तुमचं जनतेवरती प्रेम आहे. कोल्हापुरात दोनही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे. गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर एकत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. राजेश पाटील आणि बाभोळकरांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विजयाची सध्या तयारी सुरू आहे. चंदगड व गडिंग्लज तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांची युती झाली असून दोन्ही तालुक्याचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. चंदगड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आदरणीय नंदाताई बाबुळकर आणि आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आघाडी करून 4 जिल्हा परिषद चंदगडच्या आणि 4 गडिंग्लजच्या आणि त्याचबरोबर 16 पंचायत समिती या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून घेतला. अतिशय चांगल्या प्रकारचं पॅनल आम्ही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ताकदवान उमेदवार देऊन उभं केलेलं आहे. आता जेव्हा चिन्हाचा प्रश्न आला त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी सूचना केली की आपण एकाच चिन्हावर ही निवडणूक लढवू शकतो का. आम्ही पण वर आमच्या ज्येष्ठ नेत्यांना विचारलं आणि सर्वांच्या संमतीनं पुन्हा एकदा घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढविण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.